श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आपल्या यूट्यूब त्रिमूर्ती परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, श्रावण महिना म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच भक्तीचा आणि व्रतवैकल्यांचा महिना असतो. या महिन्यामध्ये अनेक देवी देवतांची आपण मनोभावे पूजा करत असतो. त्यातच आता वरदलक्ष्मी व्रताला विशेष महत्त्व आहे. आज मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रताची एक सुंदर आणि पौराणिक अशी कथा सांगत आहे. ती कथा तुम्ही ऐकल्यावर या व्रतामागची अजून श्रद्धा आणि महत्त्व तुम्हाला समजून येईल. बघा, पूर्वी एका नगरीमध्ये चारुमती नावाची एक स्त्री राहत होती. चारुमती स्वभावाने खूप चांगली होती. ती आपल्या पतीची तर सेवा करतच होती, पण आपल्या सासू सासऱ्यांचीही मनापासून काळजी घेत होती. घरातील सगळ्यांशी ती प्रेमाने वागत असे. तिला देवी लक्ष्मीवर खूप श्रद्धा होती. ती खूप भोळी बाबडी होती. ती रोज देवीची भक्ती करत असे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी देवीकडे अगदी मनापासून प्रार्थना करत असे. एके रात्री चारुमती झोपलेली असताना तिच्या स्वप्नामध्ये माता लक्ष्मी या प्रगट झाल्या. माता लक्ष्मीने तिला दर्शन दिलं. माता लक्ष्मीने चारुमतीला सांगितले, चारुमती, तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न झाले आहे. तू श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या शुभ शुक्रवारी माझे वरदलक्ष्मी व्रत कर आणि माझी मनापासून पूजा कर, सेवा कर आणि माझ्याकडे प्रार्थना कर. माता लक्ष्मीने तिला व्रताची पद्धत आणि त्याचे महत्त्व सर्व काही तिला स्वप्नामध्ये सांगितले. सकाळी चारुमतीला जाग आली तेव्हा तिला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तिने आपल्या पतीला स्वप्नामधली सर्व काही हकीकत सांगितली आणि सासू सासऱ्यांनाही ही गोष्ट सांगितली. सगळ्यांना खूप आनंद झाला. चारुमतीने ठरवलं की आपण हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचं. तिने गावातील इतर स्त्रियांनाही या व्रताची गोष्ट सांगितली. मला देवीने स्वप्नामध्ये दर्शन देऊन हे व्रताची सर्व काही पद्धत कशी करायची ते सर्व काही मला सांगितलेलं आहे. त्यानंतर तिने गावातील सर्व स्त्रियांनी मिळून चारुमतीसोबत वरदलक्ष्मी व्रत करण्याचा संकल्प केला. व्रताच्या दिवशी सगळ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून छान असे स्वच्छ कपडे परिधान केले आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली. त्यानंतर त्यांनी कलशाची स्थापना केली आणि त्याची मनोभावे पूजाही केली. माता लक्ष्मीला फुले, हळद, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण केला. सगळ्यांनी मिळून माता लक्ष्मीची प्रार्थनाही केली आणि या व्रताची कथा ऐकली. पूजा झाल्यानंतर चारुमतीने देवीला नमस्कार केला आणि त्यावेळी या कथेनुसार एक अद्भुत गोष्ट घडली. चारुमतीला देवीच्या कृपेचा अनुभव आला. तिच्या अंगावर सुंदर अलंकार आणि दागिने प्रगट झाले. आपोआप तिच्या अंगावर सुंदर अलंकार आणि दागिने प्रगट झाले. असे या कथेमागचं एक श्रद्धा आहे. बघा, तिने उपस्थित असलेल्या इतर स्त्रियांनाही देवीच्या कृपेचा अनुभव आलेला आहे ते सांगितले. ते पाहून सगळ्या स्त्रिया खूप आनंदित झाल्या. त्यांनी माता लक्ष्मी समोर हात जोडले आणि म्हटलं, हे माता लक्ष्मी, जशी तुमची कृपा चारुमतीवर झाली तशीच तुमची कृपा आमच्या घरच्यावरही सदैव राहू दे. आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू दे. अशा प्रकारे चारुमतीने श्रद्धेने केलेल्या वरदलक्ष्मी व्रतामुळे तिला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला. अशी या कथेत अशी ही कथा आहे. म्हणूनच आजही अनेक महिला श्रावणातील शुभ शुक्रवारी हे जे वरदलक्ष्मी व्रत येतं, हे व्रत श्रद्धेने करतात आणि मनापासून विश्वासाने हे व्रत केलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली जाते. मैत्रिणींनो, या व्रतामध्ये फक्त विधी महत्त्वाचा नसतो. आपली श्रद्धा, आपली भावना, आपला विश्वास, आपण मनापासून केलेली प्रार्थना आणि आपली साधी भोळी भक्ती याला खूप महत्त्व आहे. बघा, तुम्ही व्रत किती मोठ्या थाटामाटाने करताय याला महत्त्व नसून तुम्ही व्रत हे किती श्रद्धेने करताय याला खूप महत्त्व आहे. म्हणून आता आपण वरदलक्ष्मी मातेच्या चरणी एक प्रार्थना करूया. हे माता वरदलक्ष्मी, आमच्याच घरावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे आणि घरातील सर्वांना सुख, शांती, समाधान आणि समृद्धी लाभू दे. चला तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं वरदलक्ष्मी व्रताची कथा. आता नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन कथेसह, नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा.